नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आलाय। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदान करण्याचे भाजपने आपल्या सर्व मतदारांना आदेश दिलेत। भाजपचे नगरसेवक सहलीला जाण्यापूर्वी नगरसेवकांना हा व्हीप बजावण्यात आलाय। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक देखील सहलीला निघालेले आहेत। तत्पूर्वी भाजपच्या सर्व नगरसेवकांना पक्षाच्या माध्यमातून आदेश दिला जात आहे, व्हीप बजावला जात आहे आणि अशा स्वरूपाचा पक्षाचा आदेश हा प्रत्येक नगरसेवकाला दिला जात आहे आणि त्याच्यावर महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना मतदान करावं अशा स्वरूपाची सूचना देखील देण्यात आलेली आहे। खरं तर शहराध्यक्षांच्या नावाने हा व्हीप जरी बजावण्यात आला असला तरी गटनेते आहेत भाजपचे, त्यांच्या सहीने तेच प्रत्येकाला हा व्हीप देत आहेत। काय म्हटलेले व्हीप? खरं तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष त्यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्षांच्या सहीने जो महायुतीचे आमचे उमेदवार आहे नरेंद्र भिकाजी दराडे यांना 18 तारखेला मतदान करावं अशी सूचना प्रदेशामार्फत दिलेली, त्या पद्धतीने आम्ही व्हीप शहराच्या अध्यक्षांच्या सहीने देतोय। पण ही निवडणूक नगरसेवकांची आहे, नगरसेवक मतदान करणार आहेत, खरोखर व्हीप बजावायची गरज वाटते आपल्याला? नाही, पक्षाचा आदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 17 विधानसभा या 17 विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रत्येक विधानसभेमध्ये असा आदेश पारित केलेला आहे आणि त्याचा एक फॉर्मॅट आलेला होता, त्यानुसार आम्ही ते पक्षाच्या आदेशानुसार ते पत्र संबंधितांना देतोय। व्हीप बजावता येतं? सेक्शन 25 मध्ये तशी तरतूद आहे का पक्षाने जर आदेश दिलेला आहे, पक्षाने जर सूचना केलेली तर त्या उमेदवाराला आपण मतदान करायला हवं आणि त्याचाच उल्लेख आम्ही त्या पत्रामध्ये केलेला आहे। ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीला व्हीप बजावता येतो? हो, आम्ही पक्षाने जर आदेश दिलेला असेल आणि पक्षाने जर अधिकृत कोणाची नेमणूक, आता पक्षाने आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांची नेमणूक त्या पक्षाच्या आदेशावर व्हीप म्हणून बजावणीसाठी केलेली आणि त्यांच्या सहीने आम्ही तो आदेश बजावतोय। सहलीला कुठे निघताय? चर्चा विनिमय करण्यासाठी आम्ही निघतोय, आता ठरवतील कुठं निघतो। जर महायुतीचा एकच उमेदवार आहे तर पुन्हा सहलीची गरज काय? संपूर्ण महायुतीचे जेवढे नगरसेवक आहेत आपापसात एकमेकांची चांगली ओळख व्हावी आणि एक विरंगुळा म्हणून आम्ही 2-3 दिवस जातोय सोबत। एकूणच आपण बघतोय व्हीप बजावण्यात काम आता सुरू झालेलं आहे। एका बाजूला गटनेते आहेत, दुसऱ्या बाजूला शहराध्यक्ष सर्व नगरसेवकांना अशा स्वरूपाचा व्हीप देत आहेत। मुळात महायुतीचा एकच उमेदवार आहे, दुसरा जो उमेदवार होता त्या दुसऱ्या उमेदवाराने माघार घेतलेली आहे। 2 अपक्ष उमेदवार होते, दोघांनी माघार घेतली, मात्र तरी देखील महायुतीच्या नेत्यांमध्ये कुठेतरी धाकधूक असल्याचं बघायला मिळतंय आणि म्हणूनच सर्व नगरसेवकांना आता सहलीला पाठवलं जात आहे। आता हे सर्व नगरसेवक मतदानाच्या दिवशीच पुन्हा नाशिकमध्ये परतणार आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।